हॅलो मित्रांनो, चायनीज स्टॉलसारखं ग्रेव्ही मंचुरियन खायचं आहे तर चला, प्रॉमिस करा मला की रेसिपी पूर्ण बघाल आणि माझी खात्री आहे की ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही घरीसुद्धा ट्राय कराल। अगदी चमचमीत आणि हायजेनिक पद्धतीनं बनलेली ग्रेव्ही मंचुरियन तुम्हाला नक्की आवडेल। तर इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे। पत्ताकोबीला छान धुवून घ्यायचं आहे आणि अर्धाच पत्ताकोबी मी इथे वापरलेला आहे। ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे पत्ताकोबी ग्रेट करून घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 वाटी कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे आणि 2च वाटी मैदा टाकायचा आहे। कॉर्नफ्लोअरने खूप छान असे क्रिस्पी तुमचे मंचुरियन रेडी होतात मित्रांनो। त्यानंतर जिंजर गार्लिक टाकायचं आहे चॉप केलेलं। भरपूर सारं जिंजर गार्लिक टाका, त्याने स्वाद खूप छान येतो। आणि त्यानंतर चिली फ्लेक्स टाकायचं आहे, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला सोया सॉस। हे सगळे सॉसेस वगैरे इझिली अवेलेबल असतात मार्केटमध्ये आणि घरीसुद्धा आपण नेहमीच ठेवतो। त्यानंतर नमक टाकायचं आहे आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचा 1 टेबलस्पून आणि फूड कलर टाकायचा आहे आणि ऑइल टाकून घ्यायचं आहे। आणि इथे मी एकही पाण्याचा थेंब न वापरता बॅटर रेडी करून घेते आहे मित्रांनो, कारण पत्ताकोबीमध्ये खूप भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, सो तुम्हाला पाण्याची आवश्यकता अजिबात पडणार नाही। आणि इथे मी मिरची पावडर टाकायचं विसरून गेलेले, सो 2 टीस्पून मिरची पावडर टाकून घेते आहे आणि बॅटर रेडी करून बाजूला ठेवलं। त्यानंतर ग्रेव्हीसाठीची तयारी करूया। 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा अद्रक, त्यालासुद्धा व्यवस्थित चॉप करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर भाज्यांमध्ये मी इथे कॅप्सिकम आणि कॅबेज घेतलेला आहे। तर कॅप्सिकममधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि व्यवस्थित कापून घ्यायचं आहे बारीक। आणि त्यानंतर कॅबेजसुद्धा बारीक कापून घ्यायचे आहे आणि 2 हिरवे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदेसुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। तर इथे मी भाज्या आणि कांदे कापून रेडी केलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला करायची आहे मंचुरियन। तर बॅटर रेडी आहे मंचुरियनसाठी। बघू शकता तेल तापवायला ठेवलं आहे आणि गोल गोल शेपमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मंचुरियन तळून घ्यायचे आहे। थोडेच मंचुरियन तळायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतून बाहेरून व्यवस्थित क्रिस्पी आणि क्रंची होतील आणि व्यवस्थित तळलेसुद्धा जातील। तर बघू शकता मित्रांनो इथे किती छान कलर आलेला आहे। तर मंचुरियन रेडी आहेत आणि बघा मी प्लेटमध्ये काढते आणि आवाजसुद्धा बघा किती मस्त येतो आहे। तर अशा प्रकारे सर्व मंचुरियन तळून घ्यायचे आहेत तुम्हाला। सगळे मंचुरियन रेडी झाले की बघा इथे मी फोकने तुम्हाला आवाजसुद्धा करून दाखवत आहे। त्यानंतर एका कढाईमध्ये तुम्हाला 2 टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कापलेले लसूण अद्रक त्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर हिरवा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की लगेच भाज्या टाकायच्या, त्यात भाज्यासुद्धा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायच्या आहेत नरम होईस्तोवर। भाज्या नरम होईपर्यंत व्यवस्थित परतायच्या। त्यानंतर त्यात टाकायचे आहे तुम्हाला 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट आणि परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे तुम्हाला सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि चिली फ्लेक्स। मित्रांनो ग्रेव्ही मंचुरियन किंवा मंचुरियन नूडल्स सर्वांनाच आवडतात, कारण चायनीज पदार्थ खायला सर्वांना खूपच मजेने आणि आवडीने खातात सर्वजण। त्यानंतर त्यात टाकायचं आहे तुम्हाला टोमॅटो सॉस आणि नंतर टाकायचं आहे तुम्हाला पाणी। आणि इकडे मी ग्रेव्हीसाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे भिजवून आणि ते ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीला व्यवस्थित उकळून घ्यायचं। ग्रेव्ही उकळून थंडी झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचे तुम्हाला तळलेले सगळे मंचुरियन। तर बघू शकता मित्रांनो इथे तुमची ग्रेव्ही मंचुरियन अगदी मार्केटसारखी झणझणीत आणि चमचमीत अशी ग्रेव्ही मंचुरियन रेडी झालेली आहे। सो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर तुम्हाला एका सर्विंग बोलमध्ये मंचुरियन ग्रेव्ही काढून घ्यायची आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे हिरवे कांदे, पत्ताकोबी आणि गार्निश करायचं आहे। तर मित्रांनो अगदी चायनीज
पद्धतीने बनवलेली झणझणीत अशी ग्रेव्ही मंचुरियन रेडी आहे. एन्जॉय करा. थँक्यू.